विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राहुल गांधींच्या निवासस्थानावरील बैठकीनंतर एनडीएच्या सर्व खासदारांकडून गांधी स्मृतीस्थळी अभिवादन. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. सर्व विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी. मोदींनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा, राहुल गांधींची मागणी. राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची खलबतं. दिल्लीमधल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निवासस्थानाबाहेरील सुरक्षेमध्ये मोठी वाढ. कॉक्रोच जनता पार्टीकडून उद्या देशव्यापी शांततापूर्ण आंदोलनाची घोषणा. विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांना सहभागाचं आवाहन. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचा निषेध. विद्यार्थ्यांशी चर्चा करायला तयार. माझ्या घरी किंवा कार्यालयात चर्चेसाठी या. केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डांचं आंदोलक विद्यार्थ्यांना आवाहन. विद्यार्थी बोलवणार तिथे चर्चेसाठी जाणार. चर्चेचा प्रस्ताव दिलाय. अमित शहांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. राहुल गांधी पळपुटेपणा सोडा, हिंमत दाखवून चर्चेसाठी संसदेत जा. मुख्यमंत्री फडणवीसांचं राहुल गांधींसह इंडिया आघाडीच्या सर्व खासदारांना आव्हान. सीजेबी प्रमुख अभिजित दिपकेंची तब्येत खालावली. दिपकेंना ताप आणि कफ जाणवत असल्यानं रुग्णालयामध्ये तपासणी. आता प्रकृती स्थिर असल्याची माहिती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज होतोय. तोडगा काढण्याची पंतप्रधानांकडे विनंती केली. मोदींसोबतच्या दिल्ली भेटीनंतर शरद पवारांची माहिती. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी ठाकरे बंधू मैदानात. 26 तारखेला शिवाजी पार्क ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चाची घोषणा. बाप्पाला साकडं घालून सरकारचा निषेध करणार. विद्यार्थ्यांसह पालकांना सहभागी होण्याचं आवाहन. हा पोलीस आहे की ड्रग्ज सप्लायर? आंदोलक विद्यार्थ्यांना धमकी देणाऱ्या मुंबई पोलिसावर राज ठाकरे संतापले. पुन्हा या एरियामध्ये दिसलास तर खिशामध्ये पावडरची पुडी टाकेन. धमकी देणाऱ्या मुंबई पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल. मुंबईत आंदोलक विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणाऱ्या पोलिसावर कारवाई. कॉन्स्टेबल पवन सांगळेची चौकशी सुरू. काँग्रेसच्या निवेदनानंतर पोलिसांकडून दखल. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.